मत्ती रचित सुवार्ता ह्याचे 16वे अध्याय 1 ते 28 वचने. यहुदी पुढारी येशूची परीक्षा पाहतात. फरीसी आणि सदुकी येशूकडे आले. त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हाला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता, आजचे हवामान चांगले असेल कारण आभाळ तांबूस आहे, आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत. दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेशाशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाहीत. मग तो त्यांना सोडून गेला. येशू यहुदी पुढाऱ्यांविषयी सावध करतो. येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, फरीसी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध असा. तेव्हा ते आपापसात विचार करून म्हटले, आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत असे. पण येशूने हे ओळखून घेतले, अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता? तुम्हाला अजून आठवत नाही काय? 5 भाकरींनी 5,000 लोकांना जेवू घातले ते? आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हाला आठवत नाही काय? तसेच 4,000च्या जेवणाला 7 भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हाला आठवत नाही काय? मी भाकरीविषयी तुम्हाला बोललो नाही, तर फरीसी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध रहा असे म्हटलो. हे तुम्हाला कसे समजत नाही? तेव्हा त्यांना समजेल की त्याने त्यांना भाकरीच्या खमीराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, तर फरीसी आणि सदुकी ह्यांच्या शिकवणुकीविषयी सावध राहायला सांगितले होते. पेत्र म्हणतो की येशू हा ख्रिस्त आहे. येशू फिलिपाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि ते म्हणाले, काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलिया, तर दुसरे काही इर्मया किंवा संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात. मग येशू त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोनाने उत्तर दिले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशू म्हणाला, शिमोन योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस ह्यांनी तुला हे प्रकट केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रकट केले. आणखी मी तुला असे सांगतो की तू पेत्र आहेस, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, आणि मृत्यूलोकाचा ह्यावर अधिकार चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्यांनी शिष्यास निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे, ते तुम्ही कोणालाही सांगू नका. येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे. त्यापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की आपण यरूशलेमाला जावे आणि वडील यहुदी नेते व प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक
ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, प्रभू, ह्या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. ह्या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे शैताना, माझ्या मागे हो. तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावित नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमाविले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतासहित येणार आहे आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे राहणाऱ्यातले काही जण असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना